नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत HTML आयफ्रेम एलिमेंट. तर हा जो आयफ्रेम एलिमेंट आहे, तो आपण वापरतो आपल्या वेब पेजमध्ये, जेणेकरून आपण आपल्या वेब पेजमध्ये दुसऱ्या एखाद्या वेब पेजचं जर काही लिंक द्यायची असेल किंवा एखादं पेज लोड करायचं असेल किंवा आपल्याच आपल्याच सिस्टममध्ये एखादं पेज आपण ॲड केलेलं आहे, तर ते पेज जे आहे आपल्याला इथे दाखवायचं असेल किंवा लोड करायचं असेल, एक HTML पेज असो किंवा ASPX पेज, जसं .NETचं ASPX पेज असतं. आपण याच्यामध्ये लोड करू शकतो मित्रांनो. तर त्याचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत खाली. तर सोर्स ॲट्रिब्यूट, हाईट ॲट्रिब्यूट, विड्थ, टायटल ॲट्रिब्यूट, स्टाईल ॲट्रिब्यूट आणि क्लास ॲट्रिब्यूट. तर सोर्स ॲट्रिब्यूट जो असतो तो त्या डॉक्युमेंटचा सोर्स आपल्याला तिथे द्यावा लागतो. कुठून तर डॉक्युमेंट येतंय ते. त्यानंतर हाईट, विड्थ जे आहे ते आपण सेट करू शकतो, जेणेकरून त्या पर्टिक्युलर हाईट आणि विड्थमध्ये ते आयफ्रेम लोड झाली पाहिजे आपल्या ब्राउझरमध्ये. त्यानंतर टायटल आहे आणि स्टाईल आहे. तर टायटल हे जे आहे, टायटल आपण ते जेव्हा कधी समजा ती URL लोड झाली नाही, तर त्या केसमध्ये टायटल तिथे दिसते. स्टाईल आणि क्लास आहे. स्टाईल जे आहे ते आपण इनलाईन स्टाईलसाठी वापरू शकतो, स्टायलिंगसाठी, किंवा क्लास जे आहे ते आपण एखादी CSS क्लास तिथे शो करू शकतो. तर एवढे सगळे ॲट्रिब्यूट आहेत मित्रांनो याचे. तर चलूया वळूया व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर इथे मी आयफ्रेम नावाचं टॅग यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर सोर्स जे आहे ते सोर्स मी देतोय आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणारं iframe.html पेज. त्याच्यानंतर मी टायटल दिलंय, त्याला हाईट आणि विड्थ दिली आहे. तर याला इनलाईन स्टायलिंग जर काही द्यायची असेल, समजा स्टायलिंग द्यायची असेल, तर ती स्टाईल पण इथे देऊ शकतो आपण इनलाईन. त्यानंतर CSS क्लास जरी टाकायचे असेल, तर ते CSS क्लास सुद्धा आपण इथे टाकू शकतो. तर हे आपण HTML हे आपण CSS ज्यावेळेस शिकू, त्यावेळेस आपण इनलाईन स्टाईल्स वगैरे, वगैरे ते सगळं काही आपण शिकू त्यावेळेस. आता सध्याला फक्त त्याच्याकडे फक्त एवढं लक्षात ठेवा, की आपण देऊ शकतो ॲट्रिब्यूटने. तर त्याच्यानंतर आता इथे मी सोर्स दिलेला आहे आणि हे iframe.html आहे. तर हे कंटेंट आहे iframe.htmlचं. तर हे कंटेंट ॲज इट इज या HTML index.html मध्ये आपल्याला लोड करायचं आहे. तर हे आपण सगळं केलंय. आता सेव्ह करूया आणि ब्राउझरला जाऊया. तर जेव्हा ब्राउझरला गेलो, तर तुम्ही बघू शकता, याला काय नाही, याला राईट क्लिक करायचं, इन्स्पेक्ट करायचं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहे, इथे या डॉक्युमेंटचं URL सुद्धा आहे. तर ही आपल्या फाईल सिस्टममध्ये असल्यामुळं हे असं URL आहे. त्यानंतर हे ॲज इट इज जे काही डॉक्युमेंट आहे ते सगळेच्या सगळे इथे लोड झालेले आहे. आणि या फ्रेमला जर कोलॅप्स केलं, तर या फ्रेमपासून ते सगळं जे आहे ते आपलं index.html आहे पेज. बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर तुम्हालाही कुठे समजा तुमच्या वेब पेजवर एखादी वेबसाईट ॲड करायची असेल किंवा वेबसाईटचं एखादं पेज, पर्टिक्युलर पेज जर लोड करायचं असेल, तर तुम्ही लोड करू शकता. तर त्यासाठी आयफ्रेम हे खूप युजफुल होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही अडी-अडचणी असतील, काही समजलं नसेल, तर कमेंट करा. कमेंट सेक्शनमध्ये मी त्याचं उत्तर देईल तुम्हाला. आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.